प्रथम पीयूसी के सभी छात्रों को मेरा नमस्कार। आज हम थर्ड लेसन या एक नया चैप्टर, नया लेसन देखेंगे। नाम है निंदा रस। इस पाठ को लिखा है हरिशंकर परसाई जी ने। निंदा रस मतलब निंदा करना, दूसरों की निंदा करके हम आनंद प्राप्त कर लेना, हम संतोष प्राप्त कर लेना, या क्रिटिसाइज करना, दूसरों की निंदा करना, दूसरों के बारे में हम बुरे बात कहने के द्वारा हम खुशी प्राप्त कर लेना। निंदा रस एक अच्छी बात है या बुरी बात, इन विचारों के बारे में यहाँ हरिशंकर परसाई जी ने बताया है, उसे हम आज देखेंगे। पहले हरिशंकर परसाई जी का एक छोटा सा परिचय यहाँ दिया गया है, उसे हम देखेंगे। सुप्रसिद्ध हास्य व्यंग्य साहित्यकार हरिशंकर परसाई जी का जन्म मध्य प्रदेश के होशंगाबाद जिले के अंतर्गत जमानी नामक स्थान में 22 अगस्त 1924 ईस्वी को हुआ था। प्रारंभ से लेकर स्नातक स्तर तक की शिक्षा मध्य प्रदेश में हुई। तदोपरांत नागपुर विश्वविद्यालय से हिंदी में MA किया। आपने खंडवा में 6 माह तक अध्यापन कार्य किया तथा सन 1941 से सन 1943 ईस्वी तक 2 वर्ष जबलपुर में स्पेंस ट्रेनिंग कॉलेज में शिक्षण कार्य किया। आप अध्यापन कार्य में कुशल थे। परसाई जी नियमित रूप से साप्ताहिक हिंदुस्तान, धर्मयुग तथा अन्य पत्रिकाओं के लिए अपनी रचनाएं लिखते रहे। आपका निधन 10 अगस्त 1995 ईस्वी में हुआ। और हरिशंकर परसाई जी की जो रचनाएं हैं, उन रचनाओं के बारे में भी यहाँ एक पैराग्राफ में दिया गया है। प्रमुख रचनाएं हैं कहानी संग्रह, हंसते हैं रोते हैं, जैसे उनके दिन फिरे, उपन्यास, रानी नागफनी की कहानी, तट की खोज, और निबंध संग्रह तब की बात और थी, भूत के पांव पीछे, बेईमान की परत, पगडंडियों का जमाना, सदाचार का तावीज़, शिकायत मुझे भी है, और अंत में। यह सब परसाई जी के रचनाएं हैं। यहाँ पर जो निंदा रस इस पाठ को दिया गया है, 3 तरह के निंदकों के बारे में लेखक बताते हैं। 3 तरह के निंदक कौन कौन हैं? पहला है स्वभाववश निंदा करने वाले लोग। उनका स्वभाव ही वैसा ही है जन्म से लेकर, इसलिए स्वभाव के कारण ही वे दूसरों की निंदा करते हैं। स्वभाववश अकारण ही बिना कुछ कारण के दूसरों की निंदा करके आनंद प्राप्त कर लेना, यह एक तरह के निंदकों के बारे में लेखक ने बताया है। और दूसरे तरह के निंदक हैं मिशनरी निंदक। और तीसरे हैं ईर्ष्या द्वेष से प्रेरित निंदा करने वाले लोग। ये 3 तरह के निंदकों के बारे में लेखक ने यहाँ बताया है। 3 तरह के निंदक हैं। एक है स्वभाववश बिना कुछ कारण के दूसरों की निंदा करना, और दूसरे हैं मिशनरी निंदक, और तीसरे हैं ईर्ष्या द्वेष से प्रेरित दूसरों की निंदा करने वाले लोग। ये 3 तरह के निंदकों के बारे में लेखक हरिशंकर परसाई जी ने इस पाठ में बताया है। देखिए उसे। प्रस्तुत व्यंग्य रचना निंदा रस एक सुंदर कलाकृति है। लोग एक दूसरे के प्रति ईर्ष्या भाव से निंदा करते हैं। ईर्ष्या द्वेष से दूसरों की निंदा करने वाले लोग।
कुछ लोग अपने स्वभाववश अकारण ही निंदा करने में रस लेते रहते हैं। स्वभाववश पैदा होते ही उनका स्वभाव ही वैसा ही है, जो दूसरों की निंदा करने से उन्हें आनंद प्राप्त हो जाता है। दूसरों की निंदा करे बिना उन्हें नींद नहीं आते। और तीसरे लोग हैं, कुछ लोग अपने आप को बड़ा सिद्ध करने के लिए दूसरों की निंदा करने में लगे रहते हैं। अपने आप को बड़ा सिद्ध करने के लिए, या मिशनरी निंदक, इन लोगों का दूसरा नाम है मिशनरी निंदक। अपने आप को बड़ा सिद्ध करने के लिए, मैं बड़ा हूँ और दूसरे लोग हैं वे निकृष्ट हैं, वे नीच हैं, ऐसा सिद्ध करने के लिए वे दूसरों की निंदा करते हैं। अपने आप को बड़ा सिद्ध करने के लिए दूसरों की निंदा करने में लगे रहते हैं। ऐसे निंदकों पर हरिशंकर परसाई जी ने करारा प्रहार किया है। करारा मतलब कठिन प्रहार किया है। ऐसे निंदकों पर हरिशंकर परसाई जी ने अपने इस लेखन के द्वारा कठिन प्रहार किया है। मनुष्य के सहज गुण निंदा करने की आदत से परिचित कराने तथा अपने आप को यथासंभव उससे दूर रखने के उद्देश्य से प्रस्तुत रचना चयनित है। मनुष्य के सहज गुण निंदा। हर एक व्यक्ति, हर एक जीव जो बोलने के लिए आता है, वह दूसरों की निंदा एक ना एक दिन जीवन में एक बार जरूर कर ही लेता है। वह सहज गुण है। दूसरों की निंदा करना वह मनुष्य का एक सहज गुण है। इस सहज गुण निंदा के बारे में परिचित कराने के उद्देश्य से और अपने आप को यथासंभव उससे दूर रखने के उद्देश्य से जो निंदा करते हैं लोग, उस तरह के निंदा करने वाले लोगों से हम दूर रहना ही हमारे लिए अच्छा बात है, हमारे स्वास्थ्य के लिए ठीक है। जो लोग दूसरों की बुरी तरह से निंदा करते हैं, उन लोगों से दूर रहना ही हमारे स्वास्थ्य के लिए एक अच्छी बात है। इसलिए यहाँ पर लेखक कहते हैं उस तरह के लोगों से हमें हमेशा दूर रहना ही चाहिए। कबीरदास के दोहे में आपने पढ़ा होगा, कबीरदास क्या कहते हैं, निंदक नियरे राखिए आंगन कुटी चबाई, बिन पानी साबुन बिना निर्मल करई सुभाई। कबीरदास कहते हैं निंदकों को हमें हमेशा पास रखना चाहिए, क्योंकि वे हमारे स्वभाव को बदलते हैं, हमारे गलतियों को वे अपने निंदा के द्वारा सुधारते हैं। ऐसा कबीरदास ने वहाँ पर बताया, क्योंकि जो निंदक लोग हैं हमारी गलतियों को सुधार कर हमें हमारे स्वभाव को बदल कर हमें अच्छे स्वभाव मिलने का एक मौका वे देते हैं। लेकिन यहाँ हरिशंकर परसाई बताते हैं निंदकों से हमें दूर रहना चाहिए। क्यों दूर रहना चाहिए, किस तरह के निंदकों से दूर रहना चाहिए? जो स्वभाववश बिना कुछ कारण के दूसरों की निंदा करते हैं, उस तरह के निंदकों से हमें दूर रहना चाहिए। और मिशनरी निंदक लोग हैं, अपने आप को बड़ा सिद्ध करने के लिए दूसरों की निंदा करने वाले जो लोग हैं, उस तरह के निंदकों से हमें दूर रहना चाहिए। और तीसरे हैं ईर्ष्या द्वेष से निंदा करने वाले लोग हैं, वे बहुत ही डेंजरस लोग हैं, उस तरह के निंदकों से हमें दूर रहना चाहिए। ऐसा यहाँ पर हरिशंकर परसाई जी ने बताया है। ನಿಂದಾರಸ್ ಇವತ್ತಿನ ಈ ಪಾಠ ನಿಂದಾರಸ್, ನಿಂದನೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಇನ್ನೊಬ್ಬರ ನಿಂದನೆಯನ್ನು ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ನಾವು ಖುಷಿಯನ್ನು ಅನುಭವಿಸುವಂಥದ್ದು, ಸಂತೋಷ ಪಡುವಂಥದ್ದು, ಇದು ಮನುಷ್ಯನ ಒಂದು ಸಹಜ ಗುಣ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಕೂಡ ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಂದು ಬಾರಿಯಾದರೂ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಅವರೆಷ್ಟೇ ಒಂದು ನಿಷ್ಠಾವಂತ ಅಥವಾ ವಿನಯದಿಂದ ಒಳ್ಳೆಯ ಬದುಕನ್ನು ನಡೆಸುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯೇ ಆಗಿರಲಿ, ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿವಸ ಒಂದು ಸಲನಾದರೂ ಇನ್ನೊಬ್ಬರ ನಿಂದನೆಯನ್ನು ಖಂಡಿತ ಮಾಡಬಹುದು. ಯಾಕೆಂದರೆ ಅದು ಮನುಷ್ಯನ ಒಂದು ಸಹಜವಾದಂತಹ
ಗುಣ. ಇನ್ನೊಬ್ಬರ ನಿಂದನೆಯನ್ನು ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ನಾವು ಖುಷಿಯನ್ನು ಅನುಭವಿಸುವಂಥದ್ದು. ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು 3 ರೀತಿಯ ನಿಂದಕರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಒಂದನೆಯದು ಸ್ವಭಾವವಶ ನಿಂದಾ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ಲೋಗ್. ಸ್ವಭಾವವಶ, ಕೆಲವರ ಹುಟ್ಟು ಗುಣವೇ ಹಾಗಿರ್ತದೆ, ಹುಟ್ಟಿನಿಂದಲೇ ಅವರಿಗೆ ಆ ರೀತಿಯ ಒಂದು ಗುಣ ಬಂದಿರ್ತದೆ. ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ನಿಂದಿಸುವಂಥದ್ದು, ಇನ್ನೊಬ್ಬರ ಟೀಕೆಯನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಕ್ರಿಟಿಸೈಸ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಆ ಮೂಲಕ ಖುಷಿಯನ್ನು ಅನುಭವಿಸುವಂಥದ್ದು. ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣ ಬೇಕಾಗಿರುವುದಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ದ್ವೇಷವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅಥವಾ ಅವರಿಗೆ ಕೆಟ್ಟದಾಗಲಿ ಅಂಥೇಳಿ ಬಯಸಿಕೊಂಡು ಇವರು ನಿಂದನೆಯನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಅವರ ಹುಟ್ಟು ಗುಣವೇ, ಅವರ ಸ್ವಭಾವವೇ ಅಂಥದ್ದು. ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ನಿಂದನೆ ಮಾಡದೇ ಇದ್ದರೆ ಅವರಿಗೆ ನಿದ್ದೆಯೇ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಆ ರೀತಿಯ ಒಂದು ಟೈಪಿನ, ಆ ಪ್ರಕಾರದ ಒಬ್ಬ ನಿಂದಕರು, ಅವರನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಸ್ವಭಾವವಶ ಬಿನಾ ಕುಚ್ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅಥವಾ अकारण ही दूसरों की निंदा करने वाले लोग, ये एक तरह के लोग हैं. ಸ್ವಭಾವವಶ, ಅವರ ಸ್ವಭಾವವೇ ಹಾಗೆ, ಹುಟ್ಟುಗುಣವೇ ಹಾಗೆ ಅವರಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವರು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ದ್ವೇಷವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಬೇರೆಯವರ ನಿಂದನೆಯನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಕಾರಣ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅವರು ಬೇರೆಯವರ ನಿಂದನೆಯನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಅಥವಾ ಅಭ್ಯಾಸ ಬಲ, ಅವರನ್ನು ಇನ್ನೊಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಕರೀಬಹುದು ಅಭ್ಯಾಸ ಬಲ. ಆದತ್ ಸೇ ನಿಂದಾ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ಲೋಗ್, ಅವರ ಅಭ್ಯಾಸವೇ ಆ ರೀತಿಯದ್ದು, ಆ ರೀತಿಯಾಗಿ ನಿಂದನೆ ಮಾಡುವಂತಹ ಜನರು. ಇದು ಒಂದನೇ ಪ್ರಕಾರದ ನಿಂದಕರು. ಇನ್ನು 2ನೇ ರೀತಿಯ ನಿಂದಕರ ಬಗ್ಗೆ ಲೇಖಕರು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಮಿಷನರಿ ನಿಂದಕರು. ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಮಿಷನರಿ ನಿಂದಕರು ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾರೆ. ಮಿಷನರಿ ನಿಂದಕರ ಬಗ್ಗೆ ಬಹುಶಃ ಲೇಖಕರು ನೋಡಿರಬಹುದು. ಈಗ ಉದಾಹರಣೆಗೆ ಟ್ರೇಡ್ ಯೂನಿಯನ್ ಅಂಥೇಳಿ ಇದೆ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ. ಟ್ರೇಡ್ ಯೂನಿಯನ್ ತರಹ ಈ ಮಿಷನರಿ ನಿಂದಕರು ಅಂತ ಕೂಡ ಇದ್ದಾರಂತೆ ಲೇಖಕರ ಪ್ರಕಾರ. ಅವರು ಕೂಡ ಹಾಗೆಯೇ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ದ್ವೇಷವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇನ್ನೊಬ್ಬರ ನಿಂದನೆಯನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಬದಲಾಗಿ ಅಪ್ನೆ ಆಪ್ಕೋ ಬಡಾ ಸಿದ್ಧ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ, ನಾನು ಶ್ರೇಷ್ಠ, ಬೇರೆಯವರು ನಿಕೃಷ್ಟ ಅನ್ನುವ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ, ಆ ರೀತಿ ತೋರ್ಪಡಿಸಬೇಕು ಅನ್ನುವ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಇವರು ನಿಂದನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರನ್ನು ಲೇಖಕರು ಮಿಷನರಿ ನಿಂದಕರು ಅಂಥೇಳಿ ಕರೀತಾರೆ. ಅಪ್ನೆ ಆಪ್ಕೋ ಬಡಾ ಸಿದ್ಧ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ और दूसरों को नीचा दिखाने के लिए, दूसरे लोग हैं वे निकृष्ट हैं, वे नीच हैं, मैं उनसे बड़ा हूँ, ऐसा दूसरों को दिखाने के लिए. ಹೀಗೆ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗಿಂತ ಶ್ರೇಷ್ಠ, ಬೇರೆಯವರೆಲ್ಲರೂ ಸಹ ಕೀಳು ಅಂಥೇಳಿ ತೋರಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವರು ನಿಂದನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರನ್ನು ಮಿಷನರಿ ನಿಂದಕರು ಅಂಥೇಳಿ ಲೇಖಕರು ಇಲ್ಲಿ ಕರೀತಾರೆ. ಇದು 2ನೇ ವರ್ಗದ ನಿಂದಕರು. ಇನ್ನು 3ನೇ ವರ್ಗದ ನಿಂದಕರು ಯಾರು? ಈರ್ಷಾ ದ್ವೇಷ ಸೆ ಪ್ರೇರಿತ ನಿಂದಾ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ಲೋಗ್. ಈರ್ಷೆ, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅಸೂಯೆ, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ರೀತಿ ಜಲಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಕರೀತೇವೆ, ಆ ರೀತಿಯ ನಿಂದಕರು. ಈರ್ಷಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಸೂಯೆ, ಜಲಸ್, ದ್ವೇಷ, ಶತ್ರುತ್ವ, ಆ ರೀತಿಯ ಭಾವನೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅವನಿಗೆ ಯಾವತ್ತೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಬಾರ್ದು, ನನಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಸ್ವಾರ್ಥವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ದ್ವೇಷಿಸುವಂತಹ, ನಿಂದಿಸುವಂತಹ ಜನರು. ಇವರು ತುಂಬ ಅಪಾಯಕಾರಿ ಜನರು. ಇವರು ಯಾವುದೇ ಒಂದು ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೂ ರೆಡಿ ಇರ್ತಾರೆ. ಅದು 3ನೇಯ ವರ್ಗದ ಜನರು. ಈರ್ಷಾ ದ್ವೇಷ ಸೆ ಪ್ರೇರಿತ ನಿಂದಾ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ಲೋಗ್. ದ್ವೇಷ, ಅಸೂಯೆ ಮತ್ತು ಜಲಸ್, ಈ ರೀತಿಯ ಭಾವನೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ನಿಂದಿಸುವಂತಹ ಜನರು. ಇವರು ಸ್ವತಃ ತಾವು ಕೂಡ ಸಂತೋಷವಾಗಿ ಇರೋದಿಲ್ಲ, ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಕೂಡ ಸಂತೋಷವಾಗಿ ಇರೋದಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಇದು 3ನೇ ಟೈಪಿನ ನಿಂದಕರು. ಹೀಗೆ ಲೇಖಕರು 3 ರೀತಿಯ ನಿಂದಕರ ಬಗ್ಗೆ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಕೊನೆಯ ಲೈನಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಹೇಳುವಂಥದ್ದು, ಮನುಷ್ಯ ಕಾ ಜೋ ಸಹಜ ಗುಣ ಹೇ ನಿಂದಾ ಕರ್ನ. ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಸಹಜವಾದಂತಹ ಗುಣ, ನಿಂದನೆಯನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಇದು ಯಾರು ಕೂಡ ಹೇಳಿಕೊಟ್ಟು ಬರುವಂಥದ್ದಲ್ಲ, ಅದು ಸಹಜವಾಗಿ ಅವರಲ್ಲಿ ರಕ್ತಗತವಾಗಿ ಬಂದಿರ್ತದೆ. ಅವರ ನಾಲಿಗೆ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ನಿಂದಿಸಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಭಾವನೆ ಅದಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ. ಅದು ಹೇಗೆ ಬೇಕಾದರೂ, ಆ ನಾಲಿಗೆ ಏನಿದೆ ಹೇಗೆ ಬೇಕಾದರೂ ಹೊರಳ್ತದೆ. ಎಲುಬಿಲ್ಲದ ನಾಲಿಗೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಬಗ್ಗೆ ಹೇಗೆ ಬೇಕಾದರೂ ಹೇಳಿಕೊಳ್ತದೆ. ಅದು ಸಹಜ ಗುಣ ಮನುಷ್ಯನದು.
तथा अपने आप को यथासंभव उससे दूर रखने के उद्देश्य से इस पाठ को चयनित किया गया है। ಈ ಸಹಜ ಗುಣವಾದಂತಹ ನಿಂದನೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಪರಿಚಯ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮತ್ತು ಯಾರು ಕೆಟ್ಟದಾಗಿ ನಿಂದಿಸ್ತಾರೋ ಅಂಥವರಿಂದ ನಾವು ದೂರ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಆ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡುವ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಲೇಖಕರು ಈ ಪಾಠವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕಬೀರ್ ದಾಸರು ಹೇಳಿರುವಂಥದ್ದು, ನಿಂದನೆ ಮಾಡುವವರನ್ನು ನಮ್ಮ ಹತ್ತಿರ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ. निंदक लोगों को हमें अपने पास रखना चाहिए. निंदक नियरे राखिए आंगन कोटी चबाई. ನಮ್ಮ ಹತ್ತಿರ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಕಬೀರ್ ದಾಸರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆ ಹತ್ತಿರ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು? ಯಾಕೆಂದರೆ ಅವರು ನಮ್ಮ ತಪ್ಪನ್ನು ತಿದ್ದುತ್ತಾರೆ, ನಮ್ಮನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ದಾರಿಗೆ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಕೆಟ್ಟ ಸ್ವಭಾವವನ್ನು ತಿದ್ದಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಒಂದು ಅವಕಾಶವನ್ನು ಈ ನಿಂದಕರು ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂಥೇಳಿ ಕಬೀರ್ ದಾಸರು ಅಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಹರಿಶಂಕರ್ ಪರ್ಸಾಯಿ ಅವರು ಹೇಳಿರುವಂಥದ್ದು, ನಿಂದಕರಿಂದ ನಾವು ದೂರ ಇರಬೇಕು. ಎಂತಹ ನಿಂದಕರಿಂದ? ಈ 3 ರೀತಿಯ ನಿಂದಕರು ಯಾರಿದ್ದಾರೆ? ಸ್ವಭಾವವಶ, ಅಭ್ಯಾಸ ಬಲದಿಂದ ನಿಂದನೆ ಮಾಡುವಂತಹ ಜನರು, ಮತ್ತು ದ್ವೇಷ ಅಸೂಯೆಯಿಂದ ನಿಂದನೆ ಮಾಡುವಂತಹ ಜನರು, ಮತ್ತು ತನ್ನನ್ನು ತಾನು ಶ್ರೇಷ್ಠ, ಇನ್ನೊಬ್ಬರೆಲ್ಲ ಬೇರೆಯವರೆಲ್ಲ ನಿಕೃಷ್ಟ ಅಂಥೇಳಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳುವಂತಹ ಜನರು. ಈ 3 ರೀತಿಯ ಜನರಿಂದ, ಈ 3 ರೀತಿಯ ನಿಂದಕರಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ದೂರ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಲೇಖಕರು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದರೆ ಮುಂದಿನ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫನ್ನು ನೋಡುವ, ಈ ಪಾಠವನ್ನು ನೋಡುವ. निंदा रस, निंदा करके दूसरों के बारे में निंदा करके हम रस प्राप्त कर लेना. रस मतलब आनंद प्राप्त कर लेना. का कई महीने बाद आए थे. सुबह चाय पीकर अखबार देख रहा था कि वे तूफान की तरह कमरे में घुसे. साइक्लोन की तरह मुझे अपनी भुजाओं में जकड़ा तो मुझे धृतराष्ट्र की भुजाओं में जकड़े भीम के पुतले की याद आई. यह धृतराष्ट्र की ही जकड़ थी. अंधे धृतराष्ट्र ने टटोलते हुए पूछा, कहाँ है भीम? आ बेटा, तुझे कलेजे से लगा लो. और जब भीम का पुतला उनकी पकड़ में आ गया तो उन्होंने प्राणाघाती स्नेह से उसे जकड़कर चूर कर डाला. लेखक हरिशंकर परसाई यहाँ कहते हैं, जब लेखक हरिशंकर परसाई एक दिन सुबह अपने घर में बैठकर वे चाय पीते हुए अखबार मतलब न्यूज़पेपर पढ़ रहे थे, तब उसी समय का नामक, का मतलब लेखक ने यहाँ पर उस दोस्त का मतलब एक दोस्त, लेखक का एक दोस्त, उसके उस दोस्त का असली नाम क्या है उसे लेखक ने यहाँ पर नहीं बताया. उन्होंने एक नाम दिया है, एक अक्षर दिया है का कई महीने बाद आए थे. लेखक का एक दोस्त नाम दिया है, लेखक ने असली नाम नहीं बताया. दोस्त हैं का. वे का नामक वह दोस्त कई महीनों के बाद अब लेखक के घर आए हैं. सुबह चाय पीकर अखबार देख रहा था कि वे तूफान की तरह कमरे में घुसे. कई महीनों के बाद वह दोस्त अब लेखक को देखने के लिए लेखक के घर आए थे. तब लेखक क्या कर रहे थे? सुबह के समय चाय पीते हुए अखबार यानी न्यूज़पेपर पढ़ रहे थे. तो वह का नामक दोस्त कैसे घुसता है अंदर? तूफान की तरह बहुत ज़ोर से वह अंदर घुसता है और साइक्लोन की तरह मुझे अपनी भुजाओं में जकड़ा. साइक्लोन की तरह, आंधी की तरह वह तूफान की तरह कमरे के अंदर घुसकर आता है और साइक्लोन की तरह मतलब आंधी की तरह लेखक को अपनी भुजाओं में जकड़ लेता है. जकड़ लेना मतलब आलिंगन कर लेता है. साइक्लोन की तरह, आंधी की तरह मुझे अपनी भुजाओं में जकड़ा. जकड़ा आलिंगन कर लेना. वह व्यक्ति का नामक वह व्यक्ति लेखक को अपनी भुजाओं में आलिंगन कर लेता है, अपने कलेजे से आलिंगन कर लेता है.
तो लेखक को ऐसा लगा यह जकड़, यह आलिंगन कोई साधारण सा आलिंगन नहीं है। धृतराष्ट्र की भुजाओं में जकड़े भीम के पुतले की याद आ गई। जब उस का नामक व्यक्ति ने लेखक को अपनी भुजाओं में आलिंगन कर लिया तो लेखक को याद आई, किसकी याद आई? धृतराष्ट्र की याद आई। और धृतराष्ट्र ने भीम के पुतले को अपने आलिंगन के द्वारा जकड़कर चूर कर डाला। वह घटना लेखक को अब याद आई। धृतराष्ट्र की भुजाओं में जकड़े भीम के पुतले की याद आई। भीम का पुतला धृतराष्ट्र ने अपने आलिंगन के द्वारा उसे चूर कर डाला था। आपको महाभारत की कहानी याद होगी, आपने सुना होगा या टीवी पर देखा होगा, पढ़ा होगा महाभारत की कहानी को। अंतिम में क्या होता है? महाभारत युद्ध के बाद अंतिम समय में जब दुर्योधन की मृत्यु हुई और उस युद्ध में, महाभारत के युद्ध में जीत पांडवों को मिल गया, कौरव लोग हार गए, धृतराष्ट्र के सभी पुत्र मारे गए उस युद्ध में। और धृतराष्ट्र का जो पुत्र है, प्यारा पुत्र है दुर्योधन, धृतराष्ट्र को दुर्योधन पर बहुत ही प्यार था, बहुत ही प्यार करते थे दुर्योधन को। वह प्यारा पुत्र था धृतराष्ट्र का। लेकिन अंतिम क्या हो जाता है? भीम ने शपथ लिया था कि दुर्योधन को मार देने के बारे में शपथ लिया था उन्होंने। वैसा ही हो जाता है। अंतिम में भीम और दुर्योधन के बीच गदा युद्ध हो जाता है। गदा युद्ध में भीम दुर्योधन को मार देता है और जीत पांडवों की हो जाती है। लेकिन धृतराष्ट्र को क्या हो जाता है? उनके मन में, धृतराष्ट्र के मन में पांडवों के प्रति द्वेष था और उसमें भी भीम के बारे में बहुत ही द्वेष था। उसे मार देने के बारे में धृतराष्ट्र सोच रहे थे, लेकिन वह बाहर से नहीं दिखा रहा था। धृतराष्ट्र बाहर से किसी को भी दिखा नहीं रहा था कि मुझे पांडवों पर द्वेष है, मैं पांडव लोग हार जाने के बारे में सोच रहा हूँ और कौरव लोग जीत जाना चाहिए, ऐसा मैं सोच रहा हूँ। इस विचार के बारे में धृतराष्ट्र ने किसी को भी नहीं बताया या उनके मुंह पर भी वह विचार नहीं दिखा रहा था। वह प्यार करने के, पांडवों के प्रति प्यार का नाटक कर रहा था, लेकिन उसे पांडवों के प्रति प्यार की भावना नहीं थी, वह द्वेष कर रहा था पांडवों को। तो जब एक बार पांडव लोग यहाँ पर महल में आते हैं, धृतराष्ट्र और गांधारी से आशीर्वाद लेने की इच्छा व्यक्त करते हैं, तो धृतराष्ट्र मन में ही सोच रहा था कि जब वे लोग आशीर्वाद लेने आते हैं, जो मुख्यतः भीम आशीर्वाद लेने आता है, तो मैं उसे मार दूंगा, ऐसा वह सोच रहा था। उसे आलिंगन के द्वारा मैं उसे मार दूंगा, ऐसा सोच रहा था धृतराष्ट्र। लेकिन पांडवों के साथ जो भगवान कृष्ण थे, कृष्ण को पता है कि धृतराष्ट्र भीम को मारने वाला है। जब वह धृतराष्ट्र से आशीर्वाद लेने जाता है तो आलिंगन के द्वारा धृतराष्ट्र भीम को मार देगा, यह विचार कृष्ण को पता है। इसलिए कृष्ण ने क्या कर दिया? एक लोहे का पुतला, भीम का एक लोहे का पुतला बना दिया था उन्होंने। जब एक एक करके धृतराष्ट्र से आशीर्वाद लेने पांडव जाते हैं, तो धृतराष्ट्र सभी को आशीर्वाद देते हैं, सभी पांडवों को आशीर्वाद देते हैं और उन्हें प्यार से अपने गले से लगा लेते हैं। लेकिन उनका मन क्या सोच रहा था? कब मैं भीम को आलिंगन कर लूं, कब मैं अपने आलिंगन के द्वारा भीम को मार दूंगा, ऐसा वह उस समय के लिए इंतजार कर रहा था। अंतिम में धृतराष्ट्र या कृष्ण ने अंतिम में
भीम को भेज दिया धृतराष्ट्र से आलिंगन करने के लिए, आशीर्वाद लेने के लिए। तो धृतराष्ट्र ने क्या किया, भीम को, जब भीम अपने आलिंगन में आ जाता है तो उसे अपने आलिंगन के द्वारा उसे मार देने के बारे में सोच रहा था। लेकिन कृष्ण ने क्या भेजा था, भीम का लोहे का पुतला धृतराष्ट्र के लिए आलिंगन के लिए भेज दिया था। धृतराष्ट्र अंधे थे, उन्हें मालूम नहीं था कि मैं सच में भीम को आलिंगन कर रहा हूँ या भीम के लोहे के पुतले को आलिंगन कर रहा हूँ। यह उसे दिखाई नहीं दे रहा था क्योंकि वे अंधे थे। जब धृतराष्ट्र ने भीम के लोहे के पुतले को भीम समझकर आलिंगन कर लिया और उसे आलिंगन की शक्ति से चूर चूर कर दिया और जोर से चिल्ला दिया कि मैंने भीम को मार दिया। तब सबको सत्य विचार पता चल गया। धृतराष्ट्र के मन में भीम को मार देने की एक सोच विचार थे। बाहर से वह सिर्फ प्यार का नाटक कर रहा था। यह सबको पता चल गया। धृतराष्ट्र अंधे होने पर भी उनकी भुजाओं में बहुत ही शक्ति थी। आप ही सोचिए कि जो लोहे के पुतले को ही उन्होंने चूर कर डाला तो उनकी भुजाओं में कितनी शक्ति रही होगी। यहाँ पर इस एक घटना को लेखक ने, हरिशंकर परसाई जी ने क्यों उल्लेख किया है, क्योंकि धृतराष्ट्र जिस तरह से बाहर से भीम के प्रति प्यार का नाटक कर रहा था और अंदर से मन में भीम को मार देने के बारे में वह उपाय कर रहा था, उसी तरह यहाँ पर जो का नामक व्यक्ति, लेखक का दोस्त, लेखक के घर आया था, वह भी धृतराष्ट्र की तरह का ही व्यक्ति था। मतलब लेखक को मार देने के बारे में वह नहीं सोच रहा है, मन में लेखक के बारे में निंदा करके बाहर से लेखक के बारे में प्यार का नाटक वह कर रहा है। इसलिए लेखक को उस का नामक व्यक्ति का जो आलिंगन है वह धृतराष्ट्र की आलिंगन की तरह लग रही है। धृतराष्ट्र की भुजाओं में जकड़े भीम के पुतले की याद आ गई। यह धृतराष्ट्र की ही जकड़ थी, यह बिल्कुल भी धृतराष्ट्र की ही जकड़ थे। लेखक को पता है कि यह व्यक्ति, का नामक वह व्यक्ति सच में मेरे प्रति स्नेह की भावना, प्यार की भावना से वह मुझे आलिंगन नहीं कर रहा है, वह सिर्फ प्यार का नाटक कर रहा है। मन में मेरे बारे में उन्होंने निंदा की है। यह विचार लेखक को पता है। कैसे पता चल गया है, वह आगे के पैराग्राफ। अंधे धृतराष्ट्र ने टटोलते हुए पूछा। टटोलना, अंधा है, आंखें दिखाई नहीं दे रहा है, इसलिए वे टटोलते हैं। किसके लिए टटोलते हैं? भीम के लिए टटोलते हैं। हाथ से टटोलते हुए पूछा, कहाँ है भीम? जब पहले चार पांडव या धर्मराय या युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव, ये 4 लोग भी पहले आकर, जैसे कृष्ण ने उपाय किया था उसी प्रकार पहले 4 लोग आकर धृतराष्ट्र से आशीर्वाद लेते हैं, आलिंगन करते हैं और श्री कृष्ण ने अंतिम में भीम को भेज दिया। लेकिन यह धृतराष्ट्र जो है मन में सोच रहा था, क्यों भीम नहीं आ रहा है पास, कब मैं उसे आलिंगन के द्वारा मार दूं, ऐसा वह बहुत ही सोच रहा था, मन में सोच विचार कर रहा था। इसलिए हाथ से टटोलता है, कहाँ है भीम? वह बहुत ही जल्दी में था भीम को मार देने के विचार में। कहाँ है भीम? आ बेटा, तुझे कलेजे से लगा लूं। कलेजा मतलब हृदय से लगा लो, आलिंगन कर लो। कहाँ है तो आ जल्दी से। और जब भीम का पुतला उनकी पकड़ में आ गया, श्री कृष्ण ने भीम का जो पुतला, लोहे का पुतला बना दिया था, उसे ही आगे बढ़ा देता है। और धृतराष्ट्र ने भीम समझकर उस पुतले को क्या कर दिया, उसकी पकड़ में आ गया तो उन्होंने प्राणाघाती स्नेह से
प्राणाघाती, प्राण को, हमारे प्राण को आघात पहुंचाने वाला जो स्नेह है, जो आलिंगन है, उस आलिंगन के द्वारा उन्होंने उस पुतले को जकड़कर, उस पुतले को आलिंगन करके चूर कर डाला था और चिल्लाते हुए बताया था कि मैंने भीम को मार दिया। तब सबको पता चलता है वे किस तरह के व्यक्ति हैं। अंदर से दूसरी तरफ सोच रहे हैं और बाहर से प्यार के बारे में दिखा रहे हैं, प्यार का नाटक कर रहे हैं। और आया हुआ का नामक व्यक्ति भी उसी तरह का ವ್ಯಕ್ತಿ है। ಈ ಮೊದಲನೇ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಹರಿಶಂಕರ್ ಪರ್ಸಾಯಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಂದು ದಿವಸ ಲೇಖಕರು ಬೆಳಗ್ಗಿನ ಹೊತ್ತು ತಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತು ಟೀಯನ್ನು ಕುಡಿಯುತ್ತಾ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರನ್ನು ಓದ್ತಾ ಇದ್ದರು. ಆ ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಬೆಳಗ್ಗಿನ ಹೊತ್ತು ಲೇಖಕರ ಒಬ್ಬರು ಮಿತ್ರರು ಅವರ ಹೆಸರನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರ ನಿಜವಾದ ಹೆಸರನ್ನು ಕೊಡಲಿಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಒಂದು ಅಕ್ಷರವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಕ ಅಂಥೇಳಿ ಒಂದು ಹೆಸರನ್ನು ಸೂಚಿಸಿದ್ದಾರೆ. ಕ ಅನ್ನೋ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಲೇಖಕರ ಮಿತ್ರ ಲೇಖಕರ ಮನೆಗೆ ಜೋರಾಗಿ ರಭಸದಿಂದ ನುಗ್ಗಿ ಬರ್ತಾರೆ. ಹೇಗೆ ರಭಸದಿಂದ? ತೂಫಾನ್ ಕಿ ಥರ. ತೂಫಾನ್ ಅಂದರೆ ಬಿರುಗಾಳಿ. ಬಿರುಗಾಳಿ ಹೇಗೆ ರಭಸದಿಂದ ಬೀಸ್ತದ ಹಾಗೆಯೇ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅಷ್ಟು ಜೋರಾಗಿ, ಅಂದರೆ ನಾನು ಲೇಖಕರನ್ನು ಕಾಣದೆ ಎಷ್ಟೊಂದು ಪರಿತಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಎಷ್ಟು ತಿಂಗಳಾಯಿತು ಲೇಖಕರನ್ನು ಕಾಣದೆ, ತುಂಬ ಒದ್ದಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅವರನ್ನು ನೋಡದೆ, ಆ ರೀತಿ ತೋರ್ಪಡಿಸ್ತಾ, ಹಾಗಾಗಿ ಈಗ ಓಡಿಕೊಂಡು ಬಂದು ನಾನು ಲೇಖಕರನ್ನು ಭೇಟಿಯಾಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅದಕ್ಕೆ ಲೇಖಕರು ಇಲ್ಲಿ ಆ ಶಬ್ದವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಬಿರುಗಾಳಿ ನುಗ್ಗಿದಂತೆ, ತೂಫಾನ್ ಕಿ ತರ, ಕಮ್ರೆ ಮೇ ಘುಸೆ, ಒಳಗೆ ರೂಮಗಳಿಗೆ ನುಗ್ಗಿ, ಸೈಕ್ಲೋನ್ ಕಿ ತರ ಮುझे अपने भुजाओं में जकड़ा. ಸೈಕ್ಲೋನ್ ಅಂದರೆ ಸುಂಟರ ಗಾಳಿ. ಸುಂಟರ ಗಾಳಿ ಹೇಗೆ ಸುತ್ತಿಕೊಳ್ತದೆ ಹಾಗೆಯೇ ಇಲ್ಲಿ ಇವನು ಕೂಡ, ಈ ಕ ಅನ್ನುವ ವ್ಯಕ್ತಿ ಕೂಡ ಲೇಖಕರನ್ನು ತಮ್ಮ ಆಲಿಂಗನದಲ್ಲಿ ಬಂಧಿಸಿದ. ಜಕಡ್ಕರ್, ಜಕಡ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಆಲಿಂಗನ. ಜಕಡ್ಕರ್, जकड़ा तो मुझे धृतराष्ट्र की भुजाओं में ಜಕಡೆ ಭೀಮ್ ಕೆ ಪುತ್ಲೆ ಕಿ ಯಾದ್ ಆ ಗೈ. ಆ ರೀತಿ ಜೋರಾಗಿ ಆಲಿಂಗನ ಮಾಡಿಕೊಂಡ ಆ ಖಾನ್ ಅನ್ನುವ ವ್ಯಕ್ತಿ ಲೇಖಕರನ್ನು. ಅದು ನಿಜವಾದ ಪ್ರೀತಿ ಆಗಿರಲಿಲ್ಲ, ನಿಜವಾದ ಸ್ನೇಹ ಅಲ್ಲಿ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ನಿಜವಾದ ಸ್ನೇಹ ಅದು ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಬರಬೇಕು. ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಹತ್ರ, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಲೇಖಕರ ಬಗ್ಗೆ ದ್ವೇಷವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಲೇಖಕರನ್ನು ನಿಂದಿಸಿ ಈಗ ಅಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯ ನಾಟಕ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಸ್ನೇಹದ ನಾಟಕವನ್ನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಆ ಕ ಅನ್ನುವ ವ್ಯಕ್ತಿ. ಅದಕ್ಕೆ ಲೇಖಕರಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ, ಈ ಬಂದಿರುವಂತಹ ಕ ಅನ್ನುವ ವ್ಯಕ್ತಿಯ ಈ ಆಲಿಂಗನ ಹೇಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆಯಂತೆ ಲೇಖಕರಿಗೆ. ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಯಾವ ರೀತಿ ಈ ಭೀಮನ ಒಂದು ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂವನ್ನು ಚೂರು ಮಾಡಿ ಹಾಕಿದ್ನೋ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಧೃತರಾಷ್ಟ್ರನ ಆಲಿಂಗನ ಹೇಗಿತ್ತೋ ಅದೇ ರೀತಿಯಾದ ಆಲಿಂಗನ ಇದು ಅಂಥೇಳಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಮಹಾಭಾರತ ಯುದ್ಧದ ಬಗ್ಗೆ, ಮಹಾಭಾರತ ಕಥೆಯನ್ನು ನೀವು ಕೇಳಿರಬಹುದು, ಗೊತ್ತಿದೆ ನಿಮಗೆ. ಮಹಾಭಾರತ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಕೊನೆಗೆ ಜಯ ಸಿಗುವಂಥದ್ದು ಪಾಂಡವರಿಗೆ, ಕೌರವರು ಸೋಲ್ತಾರೆ. ಧೃತರಾಷ್ಟ್ರನ ಪ್ರೀತಿಯ ಪುತ್ರ ದುಶ್ಯಾಸನ ಮತ್ತು ದುರ್ಯೋಧನ, ಕೊನೆಯದಾಗಿ ದುರ್ಯೋಧನನ ಒಂದು ಸಾವು ಉಂಟಾಗುವಂಥದ್ದು ಭೀಮನಿಂದ. ಗದಾಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಭೀಮ ದುರ್ಯೋಧನನ್ನು ಸಾಯಿಸ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಧೃತರಾಷ್ಟ್ರನಿಗೆ ಹೆಚ್ಚು ದ್ವೇಷ ಭೀಮನ ಮೇಲೆ ಬರ್ತದೆ. ಅವನನ್ನು ಸಾಯಿಸಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಯೋಚನೆ ಉಂಟಾಗ್ತದೆ ಧೃತರಾಷ್ಟ್ರನಿಗೆ. ಈ ಪಾಂಡವರೆಲ್ಲರೂ ಒಂದು ದಿವಸ ಗಾಂಧಾರಿ ಮತ್ತು ಧೃತರಾಷ್ಟ್ರನ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡಿಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಅರಮನೆಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗಿ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದು ಅವರ ಆಲಿಂಗನದಲ್ಲಿ ಅವರು ಬಂದಿಯಾಗ್ತಾರೆ. ಆದರೆ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಯಾರಿಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾನೆ? ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಭೀಮನಿಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಯಾಕೆ? ಆ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಕಣ್ಣು ಕಾಣದೇ ಇದ್ದರೂ ಸಹ, ಕುರುಡನಾಗಿದ್ದರೂ ಸಹ ಅವನ ಭುಜಗಳಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ತುಂಬಾ ಇತ್ತು. ತನ್ನ ಆ ಭುಜಗಳ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಭೀಮನನ್ನು ಸಾಯಿಸಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಆದರೆ ಹೊರಗೆ ಮಾತ್ರ ಅದನ್ನು ತೋರ್ಪಡಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಆ ರೀತಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ಹಾಕಿಕೊಂಡಿದ್ದ. ಹೊರಗೆ ಮಾತ್ರ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ವ್ಯವಹರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಅವರನ್ನು ಅಪ್ಪಿಕೊಳ್ಳುವ ನಾಟಕ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಕೃಷ್ಣನಿಗೆ ಈ ವಿಚಾರ ಗೊತ್ತಿದೆ.
ಹಾಗಾಗಿ ಅವನು ಮೊದಲೇ ಭೀಮನ ಒಂದು ಕಬ್ಬಿಣದ ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂವನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದ. ಮತ್ತು ಮೊದಲಾಗಿ ಧರ್ಮರಾಯ, ನಕುಲ, ಸಹದೇವ, ಅರ್ಜುನ ಇವರನ್ನು ಮೊದಲು ಆಶೀರ್ವಾದಕ್ಕೆ ಕಳುಹಿಸ್ತಾನೆ, ಅವನ ಆಲಿಂಗನಕ್ಕೆ ಕಳುಹಿಸ್ತಾನೆ. ಅಂತಿಮವಾಗಿ ಕೊನೆಯದಾಗಿ ಭೀಮನನ್ನು ಕಳಿಸ್ತಾನೆ ಕೃಷ್ಣ. ಆದರೆ ಭೀಮನ ಬದಲು ಅವನ ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂ, ಕಬ್ಬಿಣದ ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂವನ್ನು ಧೃತರಾಷ್ಟ್ರನ ಆಲಿಂಗನಕ್ಕೆ ಕಳುಹಿಸಿಕೊಡ್ತಾನೆ ಕೃಷ್ಣ. ಆದರೆ ಕಣ್ಣು ಕಾಣದೇ ಇರುವಂತಹ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಭೀಮನ ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂವನ್ನೇ ನಿಜವಾದ ಭೀಮ ಅಂತೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ಆಲಿಂಗನ ಮಾಡಿಕೊಂಡು ತನ್ನ ಬಾಹುಗಳ ಶಕ್ತಿಯ ಮೂಲಕ ಆ ಕಬ್ಬಿಣದ ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂವನ್ನೇ ಅವನು ಚೂರು ಮಾಡಿ ಹಾಕ್ತಾನೆ ಮತ್ತು ದೊಡ್ಡದಾಗಿ ಹೇಳಿಬಿಡ್ತಾನೆ, ನಾನು ಭೀಮನನ್ನು ಕೊಂದುಬಿಟ್ಟೆ. ಆಗ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಆ ವಿಚಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಅಂದರೆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ದ್ವೇಷ ಭೀಮನ ಬಗ್ಗೆ, ಹೊರಗೆ ಮಾತ್ರ ಪ್ರೀತಿಯ ನಾಟಕ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಈ ಅನ್ನುವ ವ್ಯಕ್ತಿ ಕೂಡ, ಅವನ ಆಲಿಂಗನ ಕೂಡ ಲೇಖಕರಿಗೆ ಏನನ್ನಿಸ್ತು, ಧೃತರಾಷ್ಟ್ರನ ಆಲಿಂಗನದ ಹಾಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು. ಯಾಕಂದರೆ ಬಂದಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಕೂಡ ನಿಜವಾದ ಪ್ರೀತಿ ಸ್ನೇಹವನ್ನು ತೋರಿಸುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಅಲ್ಲ. ಅವನು ಬೇರೆ ಕಡೆ ಲೇಖಕರನ್ನು ನಿಂದಿಸಿ ಈಗ ಇಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯ ನಾಟಕ, ಸ್ನೇಹದ ನಾಟಕ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅನ್ನುವ ವಿಚಾರ ಲೇಖಕರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಅದರ ಕುರಿತು 2ನೇ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಲೇಖಕ ಯಹ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಕಿ ಹಿ ಜಕಡ್ತಿ, ಜಕಡ್ ಅಂದರೆ ಆಲಿಂಗನ. अंधे धृतराष्ट्र ने टटोलते हुए पूछा, कहाँ है भीम? आप बेटा तुझे कलेजे से लगा लो. ಟಟೋಲ್ತೆ ಹುಯೆ, ಟಟೋಲ್ನ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಪರದಾಡುವುದು. ಭೀಮನಿಗೋಸ್ಕರ ಭೀಮ ಯಾಕೆ ಆಲಿಂಗನಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ? ಉಳಿದವರೆಲ್ಲ 4 ಜನರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇವನು ಯಾಕೆ ಮೊದಲು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ? ಅವನಿಗೋಸ್ಕರ ಪರದಾಡ್ತಾನೆ ಕಣ್ಣು ಕಾಣದೇ ಇರುವಂತಹ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ. ಮತ್ತು ಕೇಳ್ತಾನೆ, ಕಹಾ ಹೇ ಭೀಮ್, ಎಲ್ಲಿದೆ ಭೀಮ ನೀನು? ನಿನ್ನನ್ನು ನಾನು ಆಲಿಂಗನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಕಲೇಜೇಸೆ, ಕಲೇಜ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹೃದಯಕ್ಕೆ ನಿನ್ನನ್ನು ಅಪ್ಪಿಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ, ಬಾ, ನಿನ್ನ ಮೇಲೆ ನನಗೆ ಎಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಇದೆ ಅಂಥೇಳಿ ನಾನು ತೋರಿಸ್ಕೊಳ್ತೇನೆ ಅಂಥೇಳಿ ಅವನಿಗೋಸ್ಕರ ಕರೀತಾನೆ. और जब भीम का पुतला उनकी पकड़ में आ गया तो उन्होंने प्राणाघाती स्नेह से उसे जकड़कर चूर कर डाला. ಮತ್ತೆ ಕೃಷ್ಣನ ಉಪಾಯದಂತೆ ಕಬ್ಬಿಣದ ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂ ಏನಿದೆ ಧೃತರಾಷ್ಟ್ರನ ಆಲಿಂಗನಕ್ಕೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಅದನ್ನು ಚೂರು ಮಾಡಿ ಹಾಕಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ಭೀಮನನ್ನು ಕೊಂದುಬಿಟ್ಟೆ. ಪ್ರಾಣಾಘಾತಿ ಸ್ನೇಹ, ಪ್ರಾಣಾಘಾತಿ ಪ್ರಾಣಕ್ಕೆ ಆಘಾತವನ್ನು ತರುವಂತಹ ಸ್ನೇಹ ಅಂದರೆ ಆಲಿಂಗನ ಎಷ್ಟು ಜೋರಾಗಿ ಅಪ್ಪಿಕೊಳ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಮಗೆ ಉಸಿರಾಡಲಿಕ್ಕೂ ಕಷ್ಟ, ಪ್ರಾಣವೇ ಹೊರಟು ಹೋಗ್ತದೆ. ಆ ರೀತಿಯ ಒಂದು ಆಲಿಂಗನ, ಪ್ರಾಣಾಘಾತಿ ಸ್ನೇಹ, ಆ ರೀತಿ ಆಲಿಂಗನವನ್ನು ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಭೀಮನ ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂವನ್ನು ಚೂರು ಮಾಡಿ ಹಾಕುವಂಥದ್ದು. ಈ ರೀತಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಲೇಖಕರ ಮನೆಗೆ ಬಂದಿರುವಂತಹ ಆ ಕಾನ್ನುವ ವ್ಯಕ್ತಿಯೂ ಕೂಡ, ಕಾನ್ನುವ ವ್ಯಕ್ತಿ ಧೃತರಾಷ್ಟ್ರನ ಹಾಗೆ ಲೇಖಕರನ್ನು ಕೊಲ್ಲಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಆ ರೀತಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಡಿ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಯೋಚನೆ, ಬೇರೆಯವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತು ಅಥವಾ ಬೇರೆಯವರಲ್ಲಿ ಲೇಖಕರನ್ನು ನಿಂದಿಸಿ ಈಗ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಲೇಖಕರ ಬಗ್ಗೆ ಪ್ರೀತಿ ಸ್ನೇಹದ ಒಂದು ನಾಟಕವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಅನಿಸ್ತು, ಇದು ನಿಜವಾದ ಸ್ನೇಹ ಪ್ರೀತಿ ಅಲ್ಲ, ಇದು ನಿಜವಾದ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ಆಲಿಂಗನ ಅಲ್ಲ, ಇದು ಧೃತರಾಷ್ಟ್ರನ ಆಲಿಂಗನ ಆಗಿದೆ ಅಂಥೇಳಿ ಲೇಖಕರು ಇಲ್ಲಿ ಹೇಳುವಂಥದ್ದು. अब आगे का जो पैराग्राफ है हम आगे के क्लास में देखेंगे. सबको धन्यवाद.